तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रसाद ब्लॉग. तर तुम्ही माझ्या मागे आज जो बॅकग्राऊंड बघताय तो दरवेळीपेक्षा वेगळा आहे. तर ॲक्च्युली मी आलो माझ्या आजोळी, माझ्या मामाच्या घरी. लांजा तालुक्यामधलं कोंडगे हे गाव आहे. शाळेत असताना जी सुट्टी पडायची त्या सुट्टीमध्ये आपण मामाच्या गावी जायचो, सगळेच आम्ही यायचो इथे. तर मित्रांनो, हे आहे माझ्या मामाचं गाव. तालुका लांजा, गाव कोंडगे. तर आम्ही लहान असताना इकडेच यायचो. तेव्हाचं गाव आणि आत्ताचं गाव याच्यामध्ये थोडं फरक आहे, साहजिक. म्हणजे काळानुसार गोष्टी बदलतात. तसंच आहे, माणसाची जशी प्रगती होते तसा माणूस आपल्या वैयक्तिक जीवनातही काही गोष्टींची प्रगती करतोच. नवीन घर असो वा घराच्या आजूबाजूची डागडुजी असो. सो इथे एक झाड होतं मोठं, मे बी हेच आहे, हे आंब्याचं झाड आहे तसंच आहे. आणि इथे बरीच अशी लहान लहान झाडं होती. हे एक घर होतं, हे माझे मामा आहे, महादेव मामा, त्यांचं घर आहे. त्यांनी आता हे कोसळून ते नवीन घर आहे ते बांधलं आहे. हा आमचा पूर्वीचा रस्ता होता, पूर्वी थोडासा खराब होता, आता चांगला केला आहे. तर इथून आम्ही यायचो. पूर्वी घर हे कौलारू होतं, आत्ता थोडं चेंज करून त्याच्यावरती पत्रा टाकला आहे. कारण इकडे माकडं बरीच येतात आणि घरावरती गेली का कौलं वगैरे पाडतात, बऱ्याच गोष्टी होतात. म्हणून मामाने सगळ्यांनी मिळून अख्ख्या घरावरती पत्रा टाकायचा विचार केला आणि ते केलं. तिथून त्यानंतर आत्ता हे घर थोडं वेगळं आहे. लहान होतं तेव्हा इथे लादी नव्हती, इथे जमीन होती आणि हा भाग थोडा खाली होता. मला अजून आठवतं आहे की आम्ही जेव्हा सगळे यायचो तेव्हा जवळजवळ 10-12 तरी आम्ही लहान मुलं मुली सगळे असायचो, भावंड. आणि इथेच आम्ही सगळे एकत्र जेवायला बसायचो. संध्याकाळी इकडे खेळायचो. आणि मामाचं वगैरे लग्न असलं तर मजा वेगळीच असायची. खूप मजा यायची इथे खूप साऱ्या आठवणी आहेत. मी बनी आत्ता दोघं खेळत होतो, पकडापकडी खेळत होतो. एवढ्याशा जागेमध्ये आम्ही गोल गोल फिरून खेळत होतो. पूर्वीचे दिवस मजा घेत होतो. तर सगळे आता नाही आहेत, कोणी नोकरी धंद्याला इकडेच आहेत. तर इकडचे मामा वगैरे, मोठा मामा, दादा मामा, भाई मामा सगळे रत्नागिरीला असतात, शहरामध्ये शिक्षक आहेत. मामा रिटायर झाला, मामाने रूम घेतला आहे, मोठ्या मामाने. आणि हे किती चांगलं असलं ना तरी माझं सुख इथेच आहे. लहान असताना मी, दीदी आणि इकडे मम्मी पप्पा आम्ही सगळे इथे असायचो. काय करते आजी? काय? कशाबद्दल? काय? हां, मी चौघं आलो ना. हां, आणि दोघं आहेत, 2 आलेत ना, दोघं पण. मुलगा मुलगी. हां. हे आता झालं एक 1-2 आठवडे झाले येऊन. होय, ठीक आहे. मामा कुठे आहे? मामा आहे, महादेव मामा. कुठे आहेत? करू दे काम करू दे मामा. इथे सकाळीच आलो आहे. होय, नाही आम्ही चौघं आलोय. होय होय, नाही बोलले होते तुम्हाला. हां, तेच. होय माहिती आहे, ते एका सोबत ना. हो, मगाशी जे मी म्हटलं, माझ्या मामाचं घर महादेव मामा म्हणून आहे, हे त्यांचं घर. त्यांचे वडील म्हणजे आजोबा, मी त्यांच्यासोबत इथे बसायचो गप्पा मारत. इथे
पूर्वी असा चांगला बांध नव्हता जो दिसतोय, अशाच दगडा होता. तो उतरून आम्ही तिथे जायचो. हा खळाही नव्हता, म्हणजे हे जे दिसतंय खळं हेही नव्हतं. तिथे एक मोठा काय म्हणतात त्याला, कठडा होता, पायरी होती. तिथे जाऊन आजोबा बसायचे आणि मी जाऊन इथून जायचो तिथे आणि तिथे आजोबांसोबत बसून गप्पा मारत बसायचो. कधी पण जातो पण आता नुसतं ब्लॉगच करून जातो. हो जातो खाली जा. तो मामा काम करतो, आजोबा काम करतो. पेजेचा डब्बा घेईन हळूहळू पेज पास. अरे मला थोडेसे तांदूळ बारीक करायचे होते. लाईट आली. तर मी आणि बनी आता खेळतोय लपाछपी. माझ्यावरती राज्य आहे. जा बनी जा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 100. आलो बनी. अरे पण तू किती फास्ट करतो. फास्ट नाही करायचं. मग मी पण असं करेन. 1 2 3 100 असं करू मी. चालेल तुला. मग जा परत जा. चल पाक चल चल. चिटिंग करतो. तर मावशीकडे येताना आम्ही ठरवलं होतं की मावशीला जास्त त्रास नाही द्यायचा, म्हणून जेवण बनवतोय केतन आणि मदत करते सोनी आणि हा व्लॉग करतोय रिकामटेकडा बाबू. ओके. आणि ही माझी मावशी, छोटी मावशी. हे पण घेणार. ये धावा धर. शेवटची मटकी. नंतर येतो नंतर. टाटा कर आजीला. आजी बाय. बाय करते बाय. हा मोठा आहे छोटी. जाते तू मंडळी आजी. मग अरे पडे बनी नको तिला. बनी कसं वाटतं इकडे? चांगलं वाटतं पण खूप घर तर खूप चांगलं आहे रे. चांगला आहे ना रे. कोणाचं घर आहे? कोण आहे?
कुठे आलो नक्की सांग जरा. मावशीकडे आलोय. कोणती मावशी? तुझी मावशी. अरे कुत्र्या, मावशी आजी. हा मावशी आहे. हा मस्त आहे ना. मग आता इकडे टकाटक आहे. टकाटक आहे ना. मग आपण इकडेच राहूया ना, इथे राहूया ना. काय ठरवलं? इथूनच मुंबईला जा. इथूनच? हां पण बस तर मिळते काय? हां मग सगळं मिळतं इकडे. वा. चालेल ना, मग राहशील ना इकडे. हां तिथे तू राहणार, तिथेच मी राहणार. जिथे काय काय. अरे मी पण इथेच राहणार आहे, मी पण इथेच राहणार आहे. हां मग नाही. जेवण घ्या जेवण. कोकणाचं जेवण हो. तर मित्रांनो जेवायला या. माझ्या सर्व मित्रांनो, बंधू भगिनींनो, या जेवायला या. या कोकणाच्या जेवणाचा स्वाद घेऊन बघा. अरे तुम्हाला खूप छान वाटेल हे जेवण. इतकं छान आहे, सुंदर जेवण आहे. खरं या जेवणाचा आनंद घेण्यासाठी मी खूप आतुरतेने वाट बघतो, कधी हे जेवण घेते आणि मी कधी माझ्या पोटात जाते. खरंच मला खूप आनंद होते या जेवणासाठी. बस धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. काय मेनू सांग. जेवणाचा मेनू म्हणजे हां छोले, हा भात, कोबीची भाजी असणार आहे, सोबत काबुली चणे आहे ओके आणि डाळ. ओके. असा हा पक्वानाचा हा आणि मेनू काय आहे. पापड. पापड आणि मिरची. पापड आणि मिरची वाढत आहे, ते येणार आहे. ओके. आणि खरंच आजचे जेवण खूप सुंदर आहे. सुगंध इतका भारी येते. निसर्गरम्य वातावरणामध्ये, थंडगार होता. हा, निसर्गरम्य वातावरणामध्ये मी पण खाणार मावशी. मी खाणार. ओके. आता एक या जेवायला, आस्वाद घ्या तुम्ही पण. तुम्ही नाही घेऊ शकणार माहिती आहे, पण तुम्ही आम्हाला बघून नाही काय म्हणतात त्याला, खुश व्हा. कसं झालं मुन्ना? ए प्रसाद तुझी प्लेट इकडे रे. हा माझी प्लेट अशीच आहे. हे घे पकड. ओके. तुला कमी भेटलं हे येतो मग हे घे. कोण आहे ते मुन्ना? जेवण मी खरं सांगतो ना, मनापासून सांगतो, हे जेवण खूप छान झालेलं आहे. अप्रतिम. अप्रतिम म्हणजे अप्रतिमच्या पुढे एक पायरी तुम्ही अजून घ्या. खरं ते जेवण खूप सुंदर झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे. आलीस? माझ्या मुलाला सुद्धा विचारा. रियाज तुला कसं वाटतंय, जेवण कसं झालंय? चांगलं. छोले तर त्याच्यापेक्षा खूप टकाटक झाले. टकाटक झालेत. अप्रतिम. माझ्या मावशीच्या हाताला चव खूप छान आहे. लहान असल्यापासून आम्ही तिच्या हातचं खातोय. अप्रतिम अशी क्रिएटिव्हिटी. मावशी धन्यवाद. मस्त. आजच्या मेनूबद्दल तुझे खूप आभार. ओ हो 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 हो. हे तू सोडलेलं नाही वाटलं जेवण? ते चेरी ऑन द टॉप आणि दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल. मावशीने बनवलेल्या मिरची. हा घरगुती मिरच्या आहेत ज्या मावशीने बनवल्यात. बसलोय. ये जेवण. सोनी घे. गोडी डाळ असेल तर ते सोनी इकडे घे. मिरची आणि पापड झालंच. दरवाजा असंही केलं. मिरची दे. माझ्या मामाच्या गावचं आणि लांजा तालुक्यातलं सगळ्यात खर्चिक आणि खूप सुंदर असं विहार ह्या वर्षीचं 1-1.5 वर्ष झालं बांधून. आणि या विहाराचं खूप नाव आहे लांजा तालुक्यामध्ये, कारण विहार खरंच खूप सुंदर आहे. अशी प्रतिकृती अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहे, इथे बांधली गेली आहे. हे बघा. सद्धम बुद्ध विहार नावाचा बुद्ध विहार. 50 ते 55 लाख इतका खर्च आला या विहाराला. खूप सुंदर. आणि या विहाराचं नाव खूप मोठं केलं इथल्या मंडळाने, कारण नुसतंच हे विहार बांधलं नाही तर इथली लोकंसुद्धा त्या विहाराला खूप जपत आलेत. आधीचं जे कौलारू विहार आहे त्या विहाराला जसं जपत आलेत तसं याही विहाराला खूप जपत आहेत.
चाललोय घरच्या दिशेने. अरे बाबा कुठं हायवे वरती आहे आपण.